कोक्रोच नावाचा एक प्रोजेक्ट आहे, कोक्रोच जनता पार्टी वगैरे असं आपण बोलूच नको. मला नाही वाटत दिल्ली पोलीस मधल्या एका तरी पोलिसाची एवढी हिंमत असेल की अमित शहाला नाराज करून अभिजित दिपकेला आंदोलनाची परवानगी देईल. तर झोला छाप सगळे घालून कोणतंही आंदोलन झालं की पहिले हजर राहतात तिकडे, कारण नसताना, म्हणजे माहितीही नसतं त्यांना कशाबद्दल आंदोलन कोण. आता तुम्ही बघा ना, कोक्रोच जनता पार्टीत सुद्धा विचारलं ना की आप क्यों आए हो, तर इन्किलाब जिंदाबाद. अरे लेकिन क्या है, हमारी मांगे पूरी करो. अरे लेकिन मांगे क्या है, हमारी मांगे पूरी करो. अरे मांगे क्या है. असे जे लोक असतात की पार्किन्सन्स झालेले स्टेन स्वामी जे अतिवृद्ध होते त्यांना एक स्ट्रॉंग कोर्टात, सुप्रीम कोर्टाने पण दिला नाही आणि ते वारले, तर त्यांना बलिदान द्यावं लागलं. तर अशा वेळेला तुम्हाला हातात स्वातंत्र्य कॉफी घेऊन पिण्याचं, कोल्ड कॉफी किंवा ज्यूस पिण्याचं जे आहे ते सरकार तुमच्यावर मेहरबान असल्याशिवाय मिळूच शकत. ते सौरव ज्यावेळेला ते ज्यूस काय होतं ते पित होता त्यावेळेला एक वृद्ध माणूस त्याच्या पाठीमागं उभं राहून त्याला वारा घालत होता. तर मला आठवतं मी ती जी वीक मध्ये स्टोरी केली होती त्यातल्या व्हिडिओमध्ये अण्णा हे कबूल करतात की संघाच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण आंदोलन चालू आहे. नमस्कार, मी निरंजन. गेल्या काही दिवसांपासून खूप काही घडामोडी घडतायत आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये सुरुवातीला रामचंद्र गुहांनी या मोदी आणि शहा शक्तिशाली होण्यामागे राहुल गांधीच कसे खलनायक आहेत हे एक आर्टिकल लिहिलं. त्यात त्यांनी गांधी कुटुंबानी काँग्रेसचं नेतृत्व सोडावं आणि ते सोडलं तर एक चॅरिझमॅटिक नेतृत्व जन्माला येईल असं पहिल्यांदा भाकीत केलं. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच, म्हणजे अक्षरशः ते आर्टिकल आल्यानंतर 1-2 दिवसामध्ये अभिजित दिपके यांनी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली आणि ती खूप प्रचंड व्हायरल झाली. ती काही तासात 3 कोटी फॉलोअर्स पर्यंत पोहोचली. आणि त्यानंतर त्या कोक्रोच पार्टी नावाने त्यांनी जे तयार केलं इन्स्टावरती एक मुवमेंट, त्या कोक्रोच पार्टीचं पहिलं आंदोलन आता 6 तारखेला दिल्लीमध्ये झालं. आणि त्याच संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर नामवंत लेखक, पत्रकार, मुलाखतकार राजू परुळेकर आहेत. राजू परुळेकर, तुमचं स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. मला पहिले तर तुम्हाला विचारायचं आहे की म्हणजे मी पण विरोध केला होता आणि तुम्हीही विरोध केला होता अभिजित दिपकेच्या या भारतीय कोक्रोच पार्टी याला. तर तुमची भूमिका याच्या पाठीमागं काय होती? प्रत्येक फ्रॉड, ढोंग आणि बंपकपणा याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विरोध करत राहायला पाहिजे. आपण मानवतावादी आहोत आणि आपण रॅशनल विचार करणारी माणसं आहोत. त्यामुळे फ्रॉड म्हणजे कुठच्याही गोष्टीच्या आडून कोणी वेगळ्या प्रकारचं काही करू इच्छित असेल तर ते हाणून पाडलं पाहिजे. कारण कॉक्रोच जनता पार्टी ही जे काय प्रकरण आहे, म्हणजे तो काय प्रोजेक्ट जो आहे, म्हणजे तो ऍक्च्युली पार्टी नाही, तो प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट इज स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट इटसेल्फ. कारण तुला लक्षात आलं असेल, नंतर मी तेव्हा हे अगोदर बोललो होतो माझ्या एका मैत्रीण सूत्रसंचालिकेकडे प्रोग्राममध्ये, उशराकडे. तर मी हे का बोललो होतो, कारण मला माहिती होतं की अरविंद केजरीवाल, RSS आणि जेव्हा केजरीवालांचं काही डील करायचं, केजरीवालांचं वरुण ग्रोवर इतकं सुंदर कार्यक्रम कोणी केलेला नाहीये, स्टँडअप कॉमेडियन. ते सकाळी प्रेमात असलेल्या मुलीला संध्याकाळी नाही सांगितलं की रात्री ते टॉयलेटमध्ये जाऊन तिचा नंबर सार्वजनिक करतात. त्या टाईपचा मनुष्य. तर त्यांच्या जेलमध्ये जाऊन जेलमधनं बाहेर येण्याच्या मागे काय काय घटना घडल्या असतील आपल्याला कल्पना करू शकतो. किंवा सोनम वांगचुकला तुम्ही डोळे बंद करून जर ऐकलं तर तुम्हाला योगेंद्र यादवच बोलतायत असं कळेल की असं वाटेल. म्हणजे तर जत्रेत हरवलेलीच भावंड वाटतात ती. बरं, सोनम वांगचुक हे कधीच सेंट्रिस्ट किंवा लिबरल किंवा मानवतावादी विचारांसाठी प्रसिद्ध नव्हते. अबॉर्गेशन 370 पण त्यांनी पाठिंबा दिलेला आणि मुस्लिमांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल काश्मीरमधलं ते काहीच बोलले नव्हते कधी. त्यांनी कायम सरकारची, अमित शहाची वाहवा केलेली आहे. मधला एक लडाखमध्ये त्यांना काहीतरी त्रास झाला, त्याच्यासाठी ते NSA लावून आत गेले, ते बाहेर आले. अर्थातच त्यांना आत टाकलं
होतं, पण ते बाहेर आले ते मिरॅक्युलसली आले. जे सुख उमर खलिद आणि त्याच्या सगळ्या रुपेश कुमार पासून सगळ्यांना लाभत नाही, किंवा गौतम नवलखांना चष्म्यासाठी झगडावं लागलं होतं आणि स्टेन स्वामींना स्ट्रॉसाठी झगडावं लागलं होतं. तर त्याच्या एकदम विपरीत केजरीवाल आणि सोनम वांगचुक बाहेर आले तो जेलमधनं. तर आतमध्ये नेमकं काय झालं हे नंतर कॉकरोच जनता पार्टीच्या रूपाने आपल्याला कळू शकतं. आणि अभिजित दिपकेंना आता तर पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे, जे काही नामवंतांना लाभलेलं आहे, जे फक्त संघ आणि आरएसएसच्या बाजूचे आहेत किंवा बीजेपीच्या बाजूचे आहेत. त्यामुळे या घटना नंतर घडल्या, पण हे मला आपल्याला मोडस ऑपरेंडी 2011 पासून माहिती आहे कशी आहे ते. तर तुम्ही हो पण निरंजन, तुम्ही पण जेव्हा ज्या चॅनलमध्ये होता, त्या चॅनलचे संपादक आता खूप वेगाने आणि द्वेषाने लढून राहिले आहेत कॉकरोच बाबत. चॅनलच्या वतीने तुम्ही लोक अण्णांना कसं काय गांधी बनवता येईल यासाठी प्रोजेक्टच राबवला होता. मी स्वतः दिल्लीमध्ये प्रेस नाही कॉन्फरन्स त्यावेळेला मी चॅनलमध्ये नव्हतो सुदैवानी. मी द वीक मॅगझिन मध्ये होतो. ज्यावेळेला प्रोजेक्ट अण्णा राबवलं जात होतं त्यावेळेला मी द वीक मॅगझिन मध्ये होतो. मी द वीक मध्ये अण्णांची रिअल स्टोरी पण एक्झॅक्टली ते आपण म्हणजे मी पाहिले होते, ते आपण भेटलो होतो तेव्हा स्टोरी. तर त्या येस ऍक्च्युली मला आठवतं त्या अण्णांच्या गांधी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये मी अडथळा निर्माण झालो अचानक, आणि केजरीवाल हे नेहरू बनत होते आधुनिक 11 साली. तर त्या अडथळ्याला दूर करण्याकरता मुंबईहून एक म्हणजे त्यांची काही चुकी नव्हती, त्यांना नेमून दिलेलं काम होतं. माझा तर तो खूप चांगला मित्र आहे बीबीसी मध्ये ते आले होते हो न्यूज 18 तर्फे, आणि त्यांनी बातमी अख्ख्या ह्याच्यात काय दिली की राजू परुळेकरांनी माझ्याशी मराठीत बोलायला नकार दिला. आता प्रश्न असा होता, तिथे किती पत्रकार सगळे उपस्थित होते, तर सगळ्यांना कळावं असंच बोलणार ना मी. दिल्लीत होती पत्रकार परिषद, मुंबईत नव्हती. हो तर त्यांच्याशी एकट्याशी मराठीत बोललो तर ते रिपीट करायला लागत होतं मला सगळ्या गोष्टी. तर त्यांना ती बातमी अख्ख्या बाकी सगळ्या माझ्या प्रतिपादनातनं फक्त तेवढं काढण्यात आलं आणि ते संपादकीय अखत्यारीत लावण्यात आलं. त्यामुळे कोणी अण्णांना हे पण आपलं गांधी बनवलं होतं आणि केजरीवालला नेहरू, यांची लिस्ट आहे माझ्याकडे सगळे. हो हो इंडियन ऑफ द इयरचं अवॉर्ड दिलं होतं हो. नाही, अण्णांना. योगेंद्र यादव, पुण्यप्रसून वाजपेयी, आशुतोष गुप्ता, नंतर हे आपले दीपक शर्मा, हे सगळे जे आता युट्यूब मध्ये आलेले आहेत, ते कोणत्याही प्रकारच्या उदात्त बलिदानामुळे आलेले नाहीत. ते अण्णा प्रोजेक्ट फसल्यामुळे मोदी सत्तेवर आल्यावर त्यांना चॅनलमधनं हाकलण्यात आले. आता आपल्याकडे महाराष्ट्रात पण असे आहेत, त्यामुळे ते युट्यूबर झाले. पण तिथेही क्रांतिकारकता करता करता त्यांना अचानक केजरीवालना ताण आल्यावर म्हटल्यावर त्यांनाही ताण आला. तर हा जो कॉकरोच पार्टीचा जन्मदाता आहे, तो एक मिक्स सत्ताधारी वर्ग आहे मोठी, जो ब्राह्मण बनियावादाचा जनक आहे. संघ, भाजप सत्तेतली आणि केजरीवाल. आता उदाहरण सांगतो, छोटं उदाहरण, की दिपके आले ह्याच्यावर एअरपोर्टवर, तर त्यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे. तुला माहितीये की मोदी, शहा यांच्या किंवा फडणवीसांच्या पण सभेत तुम्हाला शर्ट कुठचा घालायचा याचं पण स्वातंत्र्य नाही. काय बोला, तो आंबेडकरांचं. त्याच्यात गोची काय झाली, झंडेवाला बागमध्ये जे पुस्तक मिळतं ते आंबेडकरांचं प्रभात प्रकाशनने पब्लिश केलेलं चरित्र आहे. ते संघीय आणि आंबेडकरांनी कधीच लिहिलं नाही स्वतःचं आत्मचरित्र. नाही, ते त्यांचं विजासाठी प्रवास, तो एक छोटं खाली 20 रुपये वेटिंग फॉर द विजा. माझ्याकडे आहे ते पुस्तक. तरी मग 2-3 पुस्तकं एकत्र करून त्याचं एक पुस्तक बनण्यात आलं. त्यामुळे ते मूलतः ऑटोबायोग्राफी म्हणून आहे, ती 20-25 पानांचीच आहे त्यांची. तर असं आहे की हे सगळं बोगसगिरी आहे, ती मी अगोदर बघितली आहे. 2011 साली भगतसिंगचा फोटो मागे लावून आपण भगतसिंग आहोत असं 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे दिवशी त्याला, म्हणजे 23 मार्चला भगतसिंगना फाशी झाली हेही माहित नव्हतं केजरीवाल आणि पुण्यप्रसून वाजपेयी. आज तकने तो बाहेर पडलेला प्रोग्राम छापला होता, ज्या प्रोग्राम मध्ये शूट काय केलं होतं की केजरीवाल दुसरे भगतसिंग आहेत आणि आज 14 फेब्रुवारी आहे. अनफॉर्च्युनेटली 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सोडलं तर काहीच भगतसिंगांचा संबंध नाहीये. 13 मार्चला होता. पण या लोकांचं जसं आंबेडकरांचं पुस्तक तसंच भगतसिंगांचा फाशीचा दिवस, यांना प्रतीक वापरायला पाहिजे, जे आरएसएसचं कल्टिस्ट विचार आहे. तर ते सगळं मला कॉकरोच जनता पार्टीमध्ये दिसलं. आणि सौरभ दासला
मागून जी हवा घालण्यात येत होती, तुम्ही लक्षात घ्या की तो जे हातात घेऊन पित होता त्याच्याबद्दल मला आक्षेप नाही. ऊन फार होतं, प्यायला पण पाहिजे, छोटा मुलगा आहे आणि लाडाकोडात वाढलेला आहे तो. तर मुळात मुद्दा असा आहे की आपल्याला आठवतं की पार्किन्सन्स झालेले स्टेन स्वामी जे अतिवृद्ध होते, त्यांना एक स्ट्रॉ कोर्टात सुप्रीम कोर्टाने दिला नाही आणि ते वारले. तर त्यांना बलिदान द्यावं लागलं. तर अशा वेळेला तुम्हाला हातात स्वतः कॉफी घेऊन पिण्याचं कोल्ड कॉफी किंवा ज्यूस पिण्याचं जे आहे, ते सरकार तुमच्यावर मेहरबान असल्याशिवाय मिळूच शकत. तर नाही त्या त्या तो एकच सेकंड फक्त. ते सौरव ज्या वेळेला ते ज्यूस काय होतं ते पित होता, त्यावेळेला एक वृद्ध माणूस त्याच्या पाठीमागं उभं राहून त्याला वारा घालत होता. हो. तर मी आणि माझ्या मुलीला काय म्हटलं, माझ्या मुलीला ते दृश्य बघून म्हटलं, की तो मागे उभा आहे तो प्रोलेटेरियत आहे आणि हा कम्युनिस्ट पार्टीचा हा पुढे जाऊन तिथे आणि हा सिटूच्या ऑफिसमध्ये बसून पेपर बिचारे किर्द खतावण्यामध्ये बसून कामगारांचे प्रश्न सोडवणार. तो खरा मागचा जो आहे ना, तो नारायण सुर्वेंचा नायक आहे. हा पुढे जो आहे तो शोकाज आहे म्हटलं, चकचकीत. तर झोलाछाप ज्या लोकांनी संघात नंतर गेले, अशा डाव्या लोकांनी प्रसिद्धी मिळवली, ते सगळे असेच ज्यूस पीत मागे वारा घालणाऱ्याच्या बळावरच पुढे आलेले आहेत. त्यामुळे यात काही वेगळं होतंय असं नाही, कारण माझ्या लहानपणापासून हे मॉडेल मी बघत आलेलो आहे. त्यामुळे कोक्रोच नावाचा एक प्रोजेक्ट आहे. कोक्रोच जनता पार्टी वगैरे असं आपण बोलूच नको. फारच मोठं होतं मग ते. हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये का, मला काल प्रशांत कदमने आठवण करून दिली. हे सर्व येतं कुठून नावाचं जे पुस्तक आहे तेंडुलकरांचं, त्यात जयप्रकाश नारायणांवर एक लेख आहे. तर त्या लेखाचं टायटल सापडा असं आहे. तर झोलाछाप सगळे घालून कोणतंही आंदोलन झालं की पहिले हजर राहतात तिकडे, कारण नसताना. म्हणजे माहितीही नसतं त्यांना कशाबद्दल आंदोलन, कोण. आता तुम्ही बघा ना, कोकरोच जनता पार्टीत सुद्धा विचारलं ना, आप क्यों आए हो? तर इन्किलाब जिंदाबाद. अरे लेकिन क्या है? हमारी मांगे पूरी करो. अरे लेकिन मांगे क्या है? हमारी मांगे पूरी करो. अरे मांगे क्या है? असे जे लोक असतात आणि निरंजन जंतर मंतरवर मी 3 आंदोलनं केली. त्यामुळे मला माहिती आहे जंतर मंतरवर असेच 500 लोक गोळा होतात. आपण 1000 लोक गोळा करू शकतो. तर दिल्लीला तर ते जेवायला आलेले असतात, थोडे पाकिट मारायला आले असतात. ते आमची नेहा म्हणून मैत्रीण आहे, तिचा मोबाईल गेला आणि ती पोलीस स्टेशनला गेली तेव्हा 3 तास लागले. याचं कारण अगोदर मोबाईल गेलेले 15 लोक उभे होते. तिचे जंतर त्यामुळे अशा बघ्यांची त्यात एलजीबीटीक्यू युनियनचे लोक, मुलं आली होती. त्यात एसएफआयच्या लोकांकडे जातात. ते प्रोफेशनल रेव्होल्युशन डफलीवाले डफलीबाजा झाले. तर ते गेले होते. ते असं मिळून एक 639 लोक जमा झाले होते. त्यातले प्रकार युट्यूबर होते, ज्यांना नोकरीतनं मोदींच्या आगमनानंतर काढून टाकलेलं आहे. त्यामुळे ते खूप रागावलेत. पण आपण रागवायचं कुणाला हे त्यांना कळत नाही, कारण मोदीवर रागवलं तर अटक करतील, म्हणून ते राहुल गांधीवर रागवले. ते अर्धे होते. पोलीस होते. पोलीस इतके चांगले होते की मला आपण काय बाल्कन देशात आहोत की काय असं वाटलं. कारण नॉर्वे बिर्वे सारख्या पोलीस जे आहेत, तसं दिपकेला पाणी घेऊन पोलीस धावत होते त्याच्या मागे. आणि अभिजित दिपके आल्यावर लगेच जायचे. इथे महाराष्ट्रात परिस्थिती तर गंभीर होती. माझा विरोध बघा म्हणजे किती पातळीवर आहे ते. इथे उद्धव ठाकरे ज्यांच्या वडिलांशी आपण आयुष्यभर आयडिओलॉजिकल वॉरच केलं एक प्रकारचं. पण त्यांचे वडील जे होते, त्यांचे वडील आहेत ना ते वडील रात्री 7ची सभा आहे, तर रात्री 9:30ला हजर व्हायचे शिवाजी पार्कात. सकाळी 9 पासून अशाच प्रकारच्या उन्हामध्ये त्यांचा कार्यकर्ता जायचा, बाळासाहेब येणार म्हणून वाट बघत बसायचा आणि लाखो लोक असे बसलेले असायचे आणि त्यांनी चष्मा असा केला तर मुंबई बंद व्हायची. त्यांचा मुलगा ह्या 639 लोकांचे नेतृत्व जे असलेले केजरीवालांच्या मागे गेला. ही इतकी शोकांतिका होती महाराष्ट्राची त्याच्यात, की आपल्या सगळ्या ट्रॅजेडीमध्ये अजून एक ट्रॅजेडी महाराष्ट्राची होतच असते, देशाच्या ट्रॅजेडीत. ती पण आपण, त्यामुळे एकंदरीत सर्वव्यापी विरोध करणं आवश्यक होतं. त्यामुळे माझा पहिल्या दिवशीपासून विरोध होता. आणि कॉकरोच प्रोजेक्ट हा एक भंपक प्रोजेक्ट आहे. तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, नीट आणि सीबीएसई परीक्षेसाठी ज्यांना राग आलेला आहे, अशा लोकांनी या सगळ्या प्रोजेक्ट पासून दूर राहावं. हा प्रोजेक्ट त्यांचा आहे, ज्यांनी हा प्रश्न निर्माणच केलेला आहे. या प्रश्नाच्या विरोधात असंतोष उभा राहू नये एनएसयूआय, इंडियन युथ काँग्रेस वगैरेच्याकडनं, म्हणून त्या असंतोषाची जागा भरण्याकरता हा प्रोजेक्ट निर्माण करलेला आहे. आणि भारताच्या गृह मंत्रालयाचा पाठिंबा असल्याशिवाय असा प्रोजेक्ट यशस्वीच होऊ शकत नाही, जो त्या दिवशी
यशस्वी करण्याचे हर प्रयत्न झाले आणि सरकारने प्रयत्न केले. ते सरळ सरळ दिसतं की हा सरकारी प्रोजेक्ट आहे. आपल्या युनिलिव्हर आपला कोलगेट आहे तर दुसरं टूथपेस्ट येईल म्हणून स्वतःच क्लोजअप पण टाकतं मार्केटात, तसं आहे. आणि संघाला ती सवय मजदूर संघ, मग विश्व हिंदू परिषद म्हणजे हिंदू एकता, मग अजून काहीतरी हिंदू पिंदू असं टाकत राहायचं. म्हणजे कसं की लोकांना स्पेसच नाही मिळणार इतर लोकांना. दूर राहणं हे तरुणांचं कर्तव्य आहे. भारताच्या प्रेमासाठी दूर राहणं, त्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे म्हणून मी बोललो. हो नाही, आणि दुसरं म्हणजे आता कसं आहे की एका बाजूला याच्या विरोधामध्ये म्हणजे धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी आणि नीटच्या पेपर लीकच्या विरोधामध्ये NSUI आणि इंडियन युथ काँग्रेसनी त्या अभिजित दिपकेनी पोस्ट करण्याच्या आधीच भारतभर ही आंदोलनं सुरू केली होती. त्यांच्यावरती लाठीचार्ज होत होते, त्यांच्यावर वॉटर कॅनन मारा केला जात होता, त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात होते. आणि इथे अभिजित दिपकेच्या बाबतीत म्हणजे मला नाही वाटत दिल्ली पोलीस मधल्या एका तरी पोलिसाची एवढी हिंमत असेल की अमित शहाला नाराज करून अभिजित दिपकेला आंदोलनाची परवानगी देईल त्याच दिवशी तिथल्या तिथे त्याच दिवशी. हो तिथलं. आणि अभिजित हे होऊच शकत नव्हतं. नाही. आणि दुसरं असं की अभिजित दिपकेने असं म्हटलं की मी दलित आहे आणि त्यांनी आंबेडकर जय भीम वगैरे बोलले. घरी गेल्यावर त्यांची आरती ओवाळण्यात आली आणि भगवी वस्त्र म्हणजे पूर्णपणे हिंदुत्ववादी पद्धतीने आरती ओवाळली गेली, हारबीर घातले गेले. आरती हा प्रकारच आंबेडकरवादाला मान्य नाही. आरत्या ओवाळणाऱ्यांच्या विरोधात आंबेडकर उभे राहिले आयुष्यभर मुळामध्ये. अगदी अगदी आरती ह्या प्रकारच म्हणजे मुलगी आरती असेल तर सोडून बाकी जी केली जाते ती आरती हिच्या विरोधात उभे राहिल्यामुळे आंबेडकरांनी जबर किंमत मोजली आयुष्यभर. त्यांच्या गुणवत्तेच्या मानाने त्यांना तेवढं मिळालंच नाही. आणि ह्यांच्या घरी गेल्यावर आरत्याच ओवाळत होते जसं एखाद्या ब्राह्मण हिंदुत्ववादी घरात करतात. तर संघाचा छाप हा पहिल्या पुस्तकापासून ते आरतीपर्यंत आणि तत्काळ परवानगीपासून ते सगळ्या बाकी ह्याच्यामध्ये दिसतो. जी माणसं 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत सांगितल्याप्रमाणे बसू शकत नाहीत, त्यांनी इतरांना गोळा व्हा, तुरुंगात जा अशी हाक देणं. बरं ते अर्पित शर्मा आणि उपराठी नावाचं प्रकरण जे परदेशात आहे, ते आई वडिलांसहित जा वगैरे आव्हान कोणत्या मॉरल ऑथॉरिटीने करतात? कारण ते स्वतः स्वित्झर्लंडलाच गेले जवळपास. एक जर्मनीत आहे, दुसरा आयर्लंडमध्ये. त्यामुळे 6 डिग्री टेम्परेचर आहे. तर ह्या सगळ्या संपकपणा आणि फ्रॉड आहे, त्याला तत्काळ भारतात तरुणांनी आळा नाही घातला तर मोदी सरकारला आव्हान देणं आणि मुख्य म्हणजे माझं एक मत आहे निरंजन, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, मोदींचा राजीनामा पाहिजे आपल्याला. एक्झॅक्टली. हे तर लो हँगिंग फ्रूट आहे. नाही, उद्या धर्मेंद्र प्रधानला काढून स्मृती इराणीला नेमलं, उद्या धर्मेंद्र प्रधानला काढून कंगना राणावतला नेमलं. मूळ मुद्दा मेड ऑफिसरचा राजीनामा कशासाठी पाहिजे? आपल्याला बरं केलं पाहिजे. राजीनामा मोदींचाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा अजिबात नको. धर्मेंद्र प्रधान वकूबहीन आहेत कारण मोदींना तिथे वकूबहीन माणूस पाहिजे आहे. हे तुम्ही समजत नाहीये. कारण आपल्या वकुबापेक्षा वकूब असलेला मनुष्य मोदींना सहन होत नाही. त्यामुळे आपले पाय मोडून घेऊन "अन्ना ऐसा करते हैं" असं बोलतात. जे IIT IIM लक्षात घ्या की हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागणे, ही स्पेस ऑक्युपाय करणे, तत्काळ परवानगी मिळणे, आंबेडकरांबाबत काही माहीत नसताना फक्त आपल्या जातीचा वापर करणे, या सगळ्या आरतीच्या ओवाळणे, मग संरक्षणासाठी पुढे मागे पोलिसांची जीप मिळणे, जिथे लढणाऱ्या लोकांना स्ट्रॉ मिळत नाहीत, बेल मिळत नाहीत, जज मिळत नाहीत, नॉट बिफोर जातात. अशा भारतामध्ये हे सगळं इतकं रचनाबद्ध पद्धतीने होतं. याचा अर्थ सत्तेचे पैसे, सत्तेची ताकद आणि सत्तेची इच्छा त्याच्या मागे उभी आहे. आणि हे पैसे क्रोनीचे आहेत आणि ते सिद्ध करायला फार काही गणित करण्याची गरज नाही. नीट माहिती आहे सगळ्यांना, ज्यांना माहिती आहे त्यांना. मला आश्चर्य काय वाटतं की प्रशांत भूषण, योगेंद्र यादव वगैरे नेहमीचे यशस्वी जे लोक आहेत, त्यांच्याबद्दल माझा विश्वास कधीच अनाठाई नाही ठरत. मला सार्थ विश्वास आहे की ते प्रत्येक वेळेला चुकीच्या पद्धतीने लोकांना नेण्याचा प्रयत्न करतील, ते तसंच करतात. सोनम वांगचुक हे योगेंद्र यादवांचे लडाख मधले काय म्हणतात ते धर्मबंधू आहे. बॉडी लँग्वेज, त्यांची बोलण्याची पद्धत,
त्यांचा बडबोलेपणा आणि खोटेपणा हे सगळं त्याच धर्तीवर आहे. आणि त्या दिवशी तर तुम्हाला माहितीये की स्वतः सोनम वांगचुक आलेले आणि सोनम वांगचुकांचा इतिहास कुठच्याच प्रकारे सत्तेला आव्हान देण्याचा नाही, एक्सेप्ट त्यांनी त्या लडाखच्या मुद्द्यावर बोलले कारण त्यांच्या अगदीच मुळावर यायला लागला म्हणून. पण सोनम वांगचुकांसमोर धर्मेंद्र प्रधानांच्या घरी जाऊया असं कोणतरी म्हणल्यावर त्यांनी माईकच बंद केला होता त्या दिवशी आणि त्याची मुलगी पण आहे. त्यामुळे निरंजन हा जो आणि नंतर सोनम वांगचुकांनी सरकारचे आभार मानले, कारण ज्या सरकारने त्यांना तुरुंगात ठेवलं. हा म्हणजे सुधा भारद्वाज किंवा वेगवेगळे जे भीमा कोरेगावच्या खटल्यातले लोक आहेत जे बाहेर आलेले आहेत अजून आतमध्ये नाही, अनेक लोकांनी आभार मानलेले नाही आहेत. कारण सरकार विरुद्ध आपण अशी आयडियोलॉजिकल वॉर सरकारने सुरू केलेलं आहे, सरकारने एकतर्फी, हे सर्वांना माहिती आहे. तर सोनम वांगचुक जेव्हा आभार मानतात किंवा हे दिपके वगैरे प्रकरण जे आहे ते सांगतात की मोदीजींनी आता हे केलं पाहिजे. अरे मोदीजींनी काय केलं पाहिजे? मोदीजींना माहित नाही का काय आपल्या मंत्रिमंडळात धर्मेंद्र प्रधान नावाचा मनुष्य नीटचे पेपर फुटलेत. हरदीप पुरींनी राजीनामा आधी द्यायला पाहिजे होता. एप्स्टीन फाईल मध्ये नाव आलं आणि बाकी सगळ्या गोष्टी आल्या. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. आता हरदीप पुरींच्या राजीनाम्याचं काय झालं? त्यांच्या मुलीचं सोरोशी आलं, एप्स्टीन मध्ये संबंध आले, तर हजार गोष्टी आल्या. तर मूळ त्याचं जे आहे ते हे म्हणजे ते लावतात ना पोस्टर की साहेबांच्या प्रेरणेने, तसं साहेबांच्या प्रेरणेने झालेले आहेत. त्यामुळे साहेबांचा राजीनामा मागितला पाहिजे, ना की प्रधानांचा. प्रधानापेक्षा राजाचा राजीनामा मागा असं मी विनंती करतो. जे खरे कार्यकर्ते लढतात, ज्यांच्यावर वॉटर कॅनॉनचा मारा केला जातो, दुपारच्या उन्हात उभे आहेत, असे वेगवेगळ्या संघटनांचे आहेत, विरोधी पक्षातल्या वेगवेगळ्या संघटनांचे आहेत. मुख्य करून लोकांना काय वाटतं की आपण काँग्रेसचे लोक लढतात म्हणून आम्ही बोलतोय, कारण ह्या वेळेला खरेच काँग्रेसची, युथ काँग्रेसची लोक लढत नव्हते तेव्हा पण बोललेलो आहोत. मुद्दा असा आहे की आता काहीतरी ते देशभर आंदोलन करणार आहे. कोणाच्या जीवावर? म्हणजे दिपकेंचं घर सुरक्षित आहे, दिपकेंना पोलीस संरक्षण आहे. जी मुलं तिकडे येणार आहेत ती उन्हात चक्कर येते त्यांना. त्यांचे अरे मला ते दानिश असो, नेहा असो, यांचे बिचाऱ्यांचे मोबाईल गेले तर त्यांच्या मोबाईलवर ते शूट करतात सगळा प्रोजेक्ट, म्हणजे युट्यूब. त्यांचं कामच बंद. बरं, या लोकांना त्यामुळे एकंदरीत हे सगळं जे भ्रमजाल आहे पसरवलेलं, ते 2011चं रिप्लिका आहे. फक्त पहिल्या वेळेला ती शोकांतिका होती देशासाठी आणि दुसऱ्या वेळेला ती हास्यास्पद फार्स आहे. आता म्हणजे हा जो अण्णा आंदोलन 2011चा आपण संदर्भ घेतला, आता मध्ये मी एक मुलाखत पाहिली, त्यात अण्णा आंदोलनाचा संघाशी संबंधच नव्हता असं त्या मुलाखतीमध्ये वागळे बोलले, की अण्णा आंदोलनाचा आणि संघाचा संबंधच नव्हता. तर मला आठवतं, मी ती जी वीक मध्ये स्टोरी केली होती त्यातल्या व्हिडिओमध्ये अण्णा हे कबूल करतात की संघाच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण आंदोलन चालू आहे. आणि म्हणजे माझ्याकडे तो अंकही इथं आहे. नाही म्हणणारे कबूल केलं यार, मी ऐकलंय, मी तर त्यांचा अधिकृत हे होतो. एक दुसरं तुला सांगतो, अण्णांच्या आंदोलनात संघ होता. हे ज्या मॅक्स महाराष्ट्रावर वागळेंनी असंख्य प्रोग्राम केले, त्याचे जे मुख्य कर्तधर्ता आणि फाउंडर रवी आंबेकर आहे, त्यांना विचार. खडीसाहेबांपासून अण्णा का धाबापर्यंत सगळं संघाचं होतं. हे बघा, आपल्या सोयीने सत्य बदलण्याची सवय RSSला आहे आणि ती सवय समाजवाद्यांनाही असल्यामुळे समाजवादी काही अपवाद वगळता अंततः RSSच्या कल्टला मिळून मिळतात. मग नितीश कुमार असो, जॉर्ज फर्नांडिस, सगळेजण. त्यामुळे मी आता ताक पण फुंकून पितो या प्रकरणात. आणि आता ज्या पद्धत बोला, पूर्ण करू. असं म्हणतील की तुम्ही काँग्रेसच्या बाजूचे आहात. म्हणजे काँग्रेस निदान बीजेपीला आणि RSSची हात मिळवणी करणारे काँग्रेसमधले लोक करू शकतात, पण काँग्रेस ॲज अ पार्टी आणि राहुल गांधी फॅमिली एवढं हातमिळवणी करणारे एवढं नक्की खात्री असल्यामुळे आपण त्यांच्यावर भरोसा ठेवू शकतो. बाकी आपण काय केलं हे बघितलं. पण हा जो म्हणजे गैर काँग्रेसवादाचा महाराष्ट्रातल्या विशेषतः समाजवाद्यांना हा गैर काँग्रेसवादाचा जो इंटेलेक्च्युअल मसल मेमरी तयार झालेली आहे,
ती अशी ते दरवेळेला वापरताना दिसतात. आत्ताही त्यांनी असं म्हटलं की राहुल गांधींनी जायला पाहिजे होतं दीपकेला समर्थन द्यायला. जे अण्णांच्याही वेळेला जायला पाहिजे होतं. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. मी त्यांच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. आता त्यांच्या बोलण्यात काही महिन्यांनी ते असंही म्हणतील की राहुल गांधींना भेटायला दीपकेने पहिले जायला पाहिजे होतं. त्याचं काय हे नाही. म्हणजे ते केजरीवाल बोललेत. सकाळी प्रेयसीने नाही म्हटल्यावर बाथरूम मध्ये तिचा नंबर डिक्लेअर पब्लिक करणारे लोक आणि मग संध्याकाळी परत तिला दारू प्यायल्यावर फोन करून काय ग बरी आहेस ना, मी फक्त विचारायला फोन केला. ते वरुण ग्रोवर बोलला होता ना, ती आप पार्टीचं हे त्यांना वरणच बोल. त्यामुळे या भूमिकांना काही अर्थ नसतो. पण मी तुला सांगतो की जयप्रकाश लोहिया नेहरूवर जळत असत. आता निश्चितपणे मी सांगतो, जयप्रकाश इंदिरेवर जळत असत आणि हे आताचे आहेत ते सगळे राहुलवर जळतात. हे इतकं साधं आहे. पर्सनल जलस आहे यांचा. म्हणजे त्याची हुकुमशाही का माझी पाहिजे असं ते मोदींबद्दल आहे ना, ते अरविंद केजरीवाल तसंच आहे की का म्हणून घराणेशाही राहुलची, माझी घराणेशाही हवी होती माझी. तो या नाईव्हिटी आणि दुष्टपणा यांचं जे विलक्षण मिश्रण आहे त्याच्यात ते परत एकदा मी सांगतो, कारण ते भाबडा लिहिलंय ना जयप्रकाशावर, तर त्याच्यातल्या शेवटचं वाक्य कदमने आठवण करून दिली काल. तो म्हणाला की शेवटी त्यांच्या भिंतीवर असलेलं सत्यसाई बाबांचं चित्र माझ्या मनात घोळत राहिलं, असं तेंडुलकरांनी लिहिलंय जयप्रकाश. या एका वाक्याने सगळा चरित्रपट संपतो समाजवाद्यांचा. आता आता या प्रोजेक्ट झुरळमध्ये आता 11 तारखेला काहीतरी ते पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करणार आहेत. प्रोजेक्ट झुरळ आणि पार्टी बिर्टी कसं तर त्या प्रोजेक्ट झुरळमध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये करणार आहेत आणि नंतर पुन्हा एकदा दिल्लीला करणार आहेत. मला याच्यामध्ये जी शंका वाटते की या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा जर राजीनामा झाला तर आपोआपच राहुल गांधींची रेषा छोटी आणि दिपकेंची रेषा मोठी असं दाखवण्याचा हा प्रयत्न असेल का? मला एक सांग की दिपकेंच्या रेषेबद्दल जाऊ दे आणि राहुल गांधींच्या, की तुला माहितीये एक आंदोलन सोड, घरामध्ये मुलांचा एक केक, 3 वेपर्स आणि एक समोसा आणि पांढऱ्या रंगाची कागदाची ती पुठ्ठ्याची प्लेट येते. ती जर 15 मुलांना जेव्हा आपण वाढदिवसा दिवशी बोलवलं निम्न मध्यमवर्गीय घरात, तर किती खर्च येतो आणि तो सुद्धा तणावदायक असतो. तर या आंदोलनाचा खर्च कोण करतंय? कारण ते गुळगुळीत पोस्टर सौरभ दास म्हणतो त्याप्रमाणे 200 रुपयात होत नाही. कारण मी स्वतः अशा प्रकारची कामं केलेली आहेत आणि इतर केली नाहीत त्यांनी सांगावं आणि त्यांना लोकांनी त्यामुळे तुला एक माणूस जरी जमणार असेल, परवानग्या, धावपळ, मनुष्यबळाला विना रोकटोक पोलीस पासून प्रशासनापर्यंत सगळ्यांची मदत, अग्निशामक दलाला सूचना, नंतर त्याचे पैसे, मागच्या होर्डिंगचे पैसे, नंतर मर्कंटाईज करतायत सगळी झुरळ नावाचा ब्रँड. तर तो त्याचे बॅच, त्याचे पोस्टर, त्याचे टी शर्ट सगळं जे आहे मास्क आहेत, याचे पैसे काही कोटीमध्ये एका दिवसाचे जातात. तर ते कोटी रुपये येतात कुठून? कारण ऍक्च्युअल पैशाचा व्यवहार आहे ना हा. तर ज्या क्रोनी पैसे येतात तोच क्रोनी ममता दिदींना आणि अरविंद केजरीवालना मदत करत असते. तो बीजेपीचेच क्रोनी आहेत. कारण त्यांना ते पत्ते आहेत त्यांच्या हातातले. शेवटी टिकवायचा मोदींनाच आहे. फक्त हे पत्ते हवे तेव्हा टाकू शकतात. कारण काही लोक मॅनेज होतात, त्यातले काही लोक मॅनेज. आता ममता दिदींनी त्याचं फळ भोगलं, विषारी फळ. आणि मला असं वाटतं की केजरीवालनी पण भोगलं. पण दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचं अंतर आहे. ममता दिदी या फायटर आहे, कळलं ना? आणि अरविंद केजरीवाल हे डिसेप्टिव्ह आहे. त्यामुळे दोघांच्या स्वभाव धर्माप्रमाणे ते वेगळं वागतायत. तर लक्षात घे की हा मूळ मुद्दा बाजूला ठेवू आपण सगळा, त्यांच्या पालकत्वाचा. कोक्रोच प्रोजेक्टचे पैसे जे आहेत ते ऍक्च्युअल बॅलन्स शीट आहे ना, संघासारखंच का आम्ही बंच ऑफ इंडिव्हिज्युअल आहोत म्हणून दिपके, सौरभ असे आम्ही खिशातनं 200-200 रुपये रोज खर्च केले. बरं मला सांग, खाता ना वही परत एकदा, जसं अरविंद कहे वही सही, वैसा अभिजीत कहे वही सही, सौरभ दास कहे वही सही. आम्ही ऍक्च्युअल पैसे रुपये तुम्हाला, तू सांग मला की तुझ्या बॅलन्स शीट मध्ये 10 रुपयाचा फरक आला आणि तू इन्कम टॅक्सला हे केलं सबमिट, तर तुला क्वेरी येते की नाही? तर 200 असो, 2 लाख असो, 2 कोटी असो, कागदावर दाखवा. हे
पोस्टर, हे होर्डिंग, हे मर्कंटाईज केलेले झुरळांचे फोटो, हे जमवलेले लोक, हे अग्निशामक दलाला परवानगीसाठी केलेल्या अर्जाचे पैसे, याच्या सगळ्याची बॅलन्स शीट करून दाखवा. कोटीमध्ये नाही जात का एका शहरातली? तर तू समज 22 शहरामध्ये किंवा 20 शहरामध्ये तर किमान 40 कोटी रुपये खर्च होणार एका वेळेला. पहिल्या आंदोलनात साधारणपणे 5 कोटी रुपये खर्च झाले. हे पैसे आले कुठून? हे मला उत्तर देईल त्याला मी खरा समाजवादी म्हणून घोषित करीन. समाजवाद्यांनी दिलेत का हिशोब? नाही, जे अशा आंदोलनांचे राहुल गांधींच्या बाबतीत एवढं तर आपण म्हणू शकतो की काँग्रेस पार्टीच्या बँकमध्ये पैसे नसल्यामुळे त्यांना मागची निवडणूक लढवणं अवघड झालं होतं आणि बँक त्यांची सील पण केली होती खाती. हो, बीजेपी फ्रीज केली, बरोबर. हो हो. तर तेव्हा सगळे चिंतेत पडले होते खजिनदार अजय माखन पासून. हे पर्सन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. राहुल गांधी म्हणाले की काय आता करायचं, आमचे सीलच केले अकाउंट, हे त्यांची इंटरव्ह्यू आहे. हे जे हा जो ट्रान्सपरंट पद्धत आहे ती पीएम केअर मध्ये नाहीये मोदींची, ना केजरीवालांची खाता ना वही. कारण इंडिया अगेन्स्ट करप्शन ही सुद्धा आरएसएस सारखी अशी रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनच नव्हती. ज्या रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन चालवून पैसे गोळा केले जातात त्यात कॉकरोच प्रोजेक्ट पण नवीन एक दाखल झालेला आहे. कॉकरोच प्रोजेक्ट हा रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे का काही? तर त्याचा हिशोब नाहीये ना. मग हे पैसे कुठून आले आणि कोणाला येतात आणि कोण खर्च करतं, हा पहिला प्रश्न आहे. तोच अंतिम प्रश्न आहे खरा. जो पैसे देतो, जो पॉवर देतो, जो पोलीस संरक्षण देतो, जो मान्यता देतो, जो असंख्य कार्यकर्त्यांना हाल करून 10-10 वर्ष तुरुंगात ठेवतो, तोच तुम्हाला एका क्षणात परवानगी देऊन तुम्हाला आंबेडकरांचं पुस्तक हातात सारतो, जे आंबेडकरांनी लिहिलंच नाहीये. तुम्हाला माहित नसल्यामुळे त्या अज्ञानाचा. तर डॉक्टर बाबासाहेबांनी आत्मचरित्र म्हणून लिहिलं ते पुस्तक माझ्याकडे आहे, जे 20 पानांचं आहे. ते 2 पुस्तकांबरोबर कंबाईन पुस्तक बनवलंय. हे प्रभात प्रकाशांचं आरएसएस पर्स्पेक्टिव्ह मधनं आंबेडकरांचं लिहिलेलं आहे. जसं सगळ्यांचं म्हणजे त्यांनी सगळ्यांनाच प्रातस्मरणीय केले त्यात केले. तर आरती जाते घरी गेल्यावर कोणत्या आंबेडकरवादाची आरती ओवाळली जाते? आरती ओवाळणं हे आंबेडकरवादाच्या विरोधात आहे. आणि आंबेडकरवादामध्ये संघाच्या सरकारकडनं पोलीस संरक्षण घेणं पण योग्य नाही. आणि म्हणजे मी असं समजेन की सुजाता आंबेडकरांचे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर किंवा सुजाता आंबेडकरांनी संरक्षण घेतलं, त्यांचं नाव आहे, ते नातवंड आहेत, त्यांना धोका असू शकतो. अभिजित दिपके परवा मुंबई अमेरिकेहून आले आणि आजपासून त्यांना 3 गाड्या पोलीस, मला काही प्रॉब्लेम नाही, त्यांना झेड सिक्युरिटी द्या, मला काहीच इश्यू नाहीये. मला म्हणायचं आहे की त्यांना सरकार एवढं प्रेम का करते त्यांच्यावर, याचं कारण सांगा आणि मग त्यांना काय ते तुम्ही मान्यता द्या किंवा देऊ नका. जर आपल्या युवकांचे इंटरेस्ट इथे असलेले आहेत तेवढे दूर करा, बाकी त्यांना काही लाड करा. त्यांना स्वित्झर्लंडमध्ये बंगला द्या ना, मला काय करायचंय. बरोबर आहे. मला त्या दिवशी म्हणजे अभिजित, मी काय करू शकणार, तू काय करू शकणार? हार्दिक पुरींचा आहे स्वित्झर्लंडमध्ये बंगला, तर आपण काय करू शकतो? त्याला काहीच नाही करता येणार. मला सर्वात जास्त त्या दिवशी खटकलं होतं अभिजित दिपकेनी ज्या दिवशी पहिल्यांदा ती पोस्ट केली की लिव्हिंग फॉर इंडिया आणि लिव्हिंग माय फेट इन द हँड्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर मला ते इतकं खटकलं होतं की अरे तुझं एकट्याचं भवितव्य कॉन्स्टिट्यूशनच्या हवाली थोडी आहे, आमच्या 150 कोटी लोकांचं आहे, असं तू काय वेगळं करतोय. आणि त्याच्यावरती कमेंट म्हणून एकानी त्याची तुलना महात्मा गांधींच्या साऊथ आफ्रिकेहून भारतात परत येण्याच्या दिवसाशी केली. हे इतकं धक्कादायक होतं की आता हा तिसरा गांधी, म्हणजे अण्णांना दुसरा गांधी म्हणून झालं, आता हा तिसरा गांधी घालतायत का जन्माला? आणि सौरभ दास त्याचा तिसरा नेहरू. आणि आपले बाळासाहेब खेर तयारच आहेत तिसरे. पहिले पण तिसरे अगदी तसंच आहे. आणि म्हणजे गांधीजी साऊथ आफ्रिकेत 20 वर्षे इंग्रजांशी लढले, मार खाल्ला, तुरुंगामध्ये गेले, संघर्ष केला आणि मग ते भारतामध्ये येत होते. हे काहीही न करता तुम्ही इथे येत आहे. दिपके यांचं अमेरिकेतलं स्टेटस आणि तिथे जे काही झालं त्याचं सगळं डिलीट केलं गेलं, हे बघितलंस का तू? त्यांचं स्टेटस काय होतं, ते ओपीटीवर होते आणि ओपीटीवर असलेल्या माणसाला कधीतरी मूळ देशात यावंच लागणार होतं.
त्यांच्याकडे H1B पण नव्हता ना, कारण नोकरी नव्हती नाही. अमेरिकेत, बरोबर. तर भारतात हो येणं ही काहीतरी क्रांतिकारक कृत्य असल्यासारखं हल्ली वागायला लागलं. तर पूर्वी तर मोदींनी असं सांगितलं होतं की अमेरिकन लोक भारतीय व्हिसा अटी राहील लावतील म्हणून. तर त्यामुळे भारतात येणं हे उलट संपन्न देशात येण्यासारखं आहे, गरीब देशातनं हो. अमेरिकेत, बरोबर ना. कारण आता 12 वर्ष झाली मोदींना. हे पहिल्या वर्षी श्री श्री रविशंकर, रामदेव आणि मोदी यांनी सांगितलं होतं आपल्याला की भारत हा विकसित देश असणार आणि अमेरिका आपल्या पुढे मागासलेला असेल. तर दिपके भारतात आले, याचा आता 12 वर्ष मोदींनी राज्य केल्यावर दिपके भारतात आले, याचा अर्थ ते संपन्न देशात आले, गरीब देशात. तर हो. यात काय क्रांतिकारक कृत्य आहे. बरं ते ओपीटीवरच होते, तिथे सोमालिया जरी असतं अमेरिके जागी तरी परत यावंच लागलं असतं. परत यावंच लागलं असतं. हा हो. कुठच्याही भिंतीवर बाबा बंगाली तुरंत मिले असं लिहायला अमेरिका हा मायदेश नाहीये ना, भारतातच तुम्ही लिहू शकता. हे हम्म. जे प्रोजेक्ट कॉकरोच आहे, झुरळ प्रोजेक्ट आहे, तो बाबा बंगाली प्रकरण आहे. वशीकरणापासून ते चित्रपतनापर्यंत सगळ्यावर इलाज एकाच कॉकरोच. आणि तुरंत पण खाली तुरंत मिले. हे आहे. आता या या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे परत मला ते एक आणखीन खटकलेलं जे वाक्य होतं त्या मुलाखतीतलं, त्यांनी असं म्हटलेलं होतं की राहुल गांधींकडे मोठं मन नाहीये, मोठं मन असतं तर ते दीपकेकडे गेले असते भेटायला. अरे पण आता नाही, माझं काय जो म्हणणं आहे, राहुल गांधी राहुल गांधींचं सरकार होतं, युपीए सरकार, तेव्हा 4 कॅबिनेट मिनिस्टर इन्क्लुडिंग प्रणव मुखर्जी, जे पुढे राष्ट्रपती झाले देशाचे आणि काँग्रेसनेच केले, त्यांच्यासहित 4 मंत्री रामदेवना भेटायला गेले. त्या रामदेवनी काय उजेड घातला नंतर? आज त्यांची भेसळीसाठी फक्त चर्चा होते आणि जमीन लाटण्याकरता, हो. हो. बरोबर ना. तर मूळ हो. मुद्दा असा की भेटायला जाण्याने काय फरक पडला नसता. एक पहिली गोष्ट, कारण फ्रॉड तो फ्रॉडच राहणार ना. गांधीजी फ्रॉडला भेटायला गेले तर तो फ्रॉडच राहणार होता. त्यामुळे राहुल गांधीचे आता मूळ मुद्दा, राहुल गांधींनी भेटावं असं दिपकेंसारख्या थोर नेत्याच्या बाबतीत तुम्हाला का वाटावं? राहुल गांधी हा एक छोटा नेता आहे असं तुम्ही मानता किंवा त्यांच्या वकुबाबद्दलच गुहानी संशय व्यक्त केलाय आणि त्याला योगेंद्र यादवापासून कधी ना कधी सगळ्यांनी आपल्या टॉम डिकी हॅरीनी पाठिंबा दिला, बरोबर. होय. एवढ्या मोठ्या नेत्याला जो परदेशातनं त्याग करून आलेला आहे तुमच्या हेतून आणि आल्या आल्या त्याने संघाचं आंबेडकरांचं पुस्तक हातात घेतलं, तर त्याला भेटायला काय फरक पडणार आहे त्याला? यार, तो तर बॉसच आहे. आता 22 गावामध्ये प्रोजेक्ट करतोय, म्हणजे किती पैसे आहेत त्याच्याकडे, खजिना आहे, पॉवर आहे, मागे पुढे पोलीस. राहुल गांधींचं संरक्षण कमी केलंय, राहुल गांधींना बँक अकाउंट फ्रीज केले होते, त्यांना ईडी मध्ये बोलवतात. अशा माणसाला, दिपकेंसारख्या मोठ्या माणसाला भेटावं असं तुम्हाला का वाटतं? दिपकेंची प्रभा वेगळीच. आणि कॉकरोच प्रोजेक्ट हा इतका अतुलनीय प्रोजेक्ट आहे की मला तर सौरभ दास जेव्हा बोलतात किंवा त्यांच्या वतीने महाराष्ट्रातले समाजवादी बोलतात, तेव्हा तर अंगावर म्हणजे रोमांचन आहे, काटा येतो. नाही, आणि म्हणजे राहुल गांधींकडे म्हणजे इतक्या छोट्या मनाचा आहे राहुल गांधी की त्यांनी त्याच्या वडिलांची हत्या करणाऱ्यांना सुद्धा माफ केलं. तर नाही, इतक्या छोट्या कोत्या मनाचा माणूस दिपकेंसारख्या महान माणसाला कसा भेटायला जाईल? नाही, सर्व प्रकारच्या यातना देऊन काँग्रेस पक्षाला बंगालमध्ये संपवणाऱ्या सुद्धा ममता दिदींचा पराभव झाल्यावर राहुल गांधी त्यांच्या पाठीशी उभे राहिले किंवा स्मृती इराणीला ट्रोल का असं त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं. एवढ्या क्षुद्र मनाचा मनुष्य आहे ते. तर या क्षुद्र मनाच्या माणसाने मोठ्या मनाच्या दिपकेना भेटावं असं वाटण्याचा भाबडेपणा का करावा जयप्रकाशांसारखा यांनी पण? जयप्रकाशांनी जशी सत्यसाईबाबांचा फोटो लावला होता, यातच त्यांचं कशी इच्छा दिसते. शेवटी नरसिंहरावांपासून सचिन तेंडुलकर पर्यंत सत्यसाईबाबा यांच्या पाया पडतात, म्हणून सत्यसाईबाबा मोठे, अशी जी थिअरी झाली पुढे. सत्यसाईबाबा मोठे होते की नाही याच्याबद्दल कोणतंच काही हे नाहीये, कारण जादूगार सरकारांनी पण त्यांना त्यांचेच प्रयोग करून दाखवले. सत्यसाईबाबा शंकरराव चव्हाण, नरसिंहराव, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, जयप्रकाश नारायण सगळे त्यांच्या पाया पडतात. म्हणजे मुळात मोठं पाया पडणार वाटतं मला. तर आता दिपके जायचं आणि सत्यसाईबाबा बनवायचं हे धंदे राहुल गांधींना का सांगताय तुम्ही?
हे बाबा बंगालीला सत्यसाई बाबा बनवण्याचा प्रोजेक्ट आहे का हा? बाबा बंगाली आहे, खरंच आहे. पण मग आता म्हणजे माझ्या आणखीन एक डोक्यात आलं होतं की वाळवी आणि झुरळ यांचं नैसर्गिक प्रवृत्ती हे ही तर सारखीच आहे ना. म्हणजे झुरळ हे प्रतीक जर आपण मानलं तर काफकाने फुलपाखरू मानलं होतं. म्हणजे मेटाफॉर जो आहे तो हो फुलपाखरू. हो केजरीवाल आणि संघाला झुरळ सुचलं. त्यामुळे ज्याची त्याची आंदोलनांना पण सौंदर्यदृष्टी असायला लागते. हो तर यांची ऍस्थेटिक सेन्स पण दिसून येतो त्याच्यात. केवळ अणुयुद्धामध्ये पण कॉक्रोच म्हणजे झुरळ जिवंत राहतं हा एकमेव निकष लावून चालणार नाही. कारण जे फिजिकली जिवंत राहतं ते इमॉर्टल असतं तसं नाही ना, अमर नाही होत. ते जिवंत नाही. राहतं. कासवाचं वय 600 वर्ष आहे, पण नाव कोणाला माहिती आहे? म्हणजे हे कासव शिवाजी महाराजांच्या काळी पण होतं. म्हणजे तुम्हाला नाव शिवाजी महाराजांचं माहिती आहे, कासवाचं नाही. तसं यांना एस्थेटिक सेन्स आहे. म्हणजे माझं नेहमीच एक मत आहे की कुठचीही आंदोलनं असो किंवा कुठचाही विचार असो किंवा तो सौंदर्य शास्त्राच्या नियमाने नेहमी बाधित असतो, बांधलेला असतो. बाधित पण असतो आणि बांधलेला पण असतो. तर काफकाला फुलपाखरू सुचलं तसा मेटाफॉर म्हणून केजरीवाल RSS आणि समाजवाद्यांना झुरळ सुचलं. तर ज्याची त्याच्या कल्पना त्याचे मेटाफॉर झुरळ हे अणुयुद्धात जगू शकतं पण ते अमर नाही होत. नक्कीच नाही. पण हे सगळे जे म्हणजे मुळात चीफ जस्टिसनी या देशातल्या असहमती किंवा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना झुरळ म्हणणं आणि लगेच त्या गोष्टीचा लाभ उचलून त्याच्यावरून एक मुवमेंट तयार करायची आणि मग असं म्हणायचं की ही जेनझीची भाषा ही विरोधी पक्षांना येत नाही. म्हणजे आशिष जाधवला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं सांगितलं की हे विरोधी पक्षांचं अपयश आहे आणि विरोधी पक्षांचं अकर्तृत्व आहे की त्यांना ही भाषा येत नाही, त्यांना हे कनेक्टच करता येत नाही. तर झुरळ ही जेनझीची भाषा किंवा हे मेटाफोर समजायचं. मुळामध्ये त्या जंतर मंतरवर वयाची चिकित्सा केली तर जेनझी हार्डली 25 असतील. बाकी सगळे आयुष्यात अपयशी झालेले लोक आलेले होते तिथे. काही लोकांनी मारली, काहींनी हे मारली, काही लोक गाणी म्हणत होते, काही लोक आपलेच वेगळे प्रश्न होते एलजीबीटीक्यूचे वगैरे ते होते. काही SFIचे लोक, मी तर डफली घेऊन तिथे जंतर मंतरला त्यांना असंख्य वेळा पाहिलं. काही लोक असतात येतातच जेवायला. त्यांची रिकामी झालेल्या प्लेट सगळ्या नीट, म्हणजे तिथे पण सौंदर्यशास्त्राचा प्रॉब्लेम आहे आपल्याला. ते तशाच ठेवून गेले होते घाण. आणि पोलिसांची संख्या विदाऊट युनिफॉर्म पोलिसांची संख्या भरपूर होती आणि युट्यूबर एवढे होते की युट्यूबर आणि कोण कार्यकर्ता, आणि यातले बहुतेक लोक जेनझीचे नव्हतेच. म्हणजे एक दुसरी गोष्ट, जेनझीचा अवेअरनेस एवढा आहे आणि कोट्यावधी आहे आणि 3 दिवसात सगळं खोटं आहे अरे. म्हणजे हे कसं होतं हे मला माहिती आहे, पण आपण त्याच्यावर आता वेळ घालवू नको कारण ते लोकांनाही लोकांना असं आपण मानून सोडून देऊ. पण तिथे जे 2 कोटी मधले 600 लोक आले त्यातले त्यातले फारच थोडे फॉलोअर होते, म्हणजे 15-20च असतील. त्यामुळे तफावत जी आहे ती एवढी प्रचंड होती की आता तफावतीखालीच दबले जात होतो आपले डोळे बघून. तर मुळामध्ये जेनझी वगैरेचं मन कळलं नाही वगैरे, हे मला आशिष जाधवांबद्दल आदर आहे. ते माझे मित्र आहेत आणि त्यांचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर अपरंपार श्रद्धा आहे. पण त्यांच्या स्वातंत्र्याला दरडांच्या पारतंत्र्याची मर्यादा आहे. त्यामुळे मला एक प्रश्न पडला जेव्हा दरडांचा पेपर किंवा गोदी मीडिया जेव्हा आपल्या लोकशाही प्रेमी पत्रकाराला स्वातंत्र्य देतो या आंदोलनाचं कव्हर करण्याचं, तेव्हाच म्हणून मला डाऊट येतो. कारण राहुल गांधींचा एक इंटरव्ह्यू जर राहुल गांधींनी देऊ केला तरी सुद्धा दरडांना घेण्याची हिंमत आहे का? किंवा TV 18 वर दाखवतील का? तर नाही दाखवणार. ते प्रेस कॉन्फरन्स सोडून दे, थोडीशी दाखवतात. कारण
आता तर त्यांना लाज वाटून दाखवतात. पण 1 to 1 हो. दाखवतात रेग्युलर. जेवढ्या तुम्ही एअरपोर्टवर गेल्यावर जेवढे मोदी दिसतात त्याच्या निदान 2/3 तरी राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून दिसले पाहिजेत. हे सुद्धा ते पाळत नाहीत मीडिया. त्या मीडियाला ते नाही. राहुल गांधी आणि मोदींपेक्षाही जास्त दिसायला लागले एक दिवशी. तर ते संशयास्पद नाहीये का? तर या दिसण्याचे पैसे कोणी खर्च केलेत? एक्झॅक्टली. बरं, आशिष जाधवांकडे दिपके काय बोलले किंवा प्रशांत कदमांकडे दिपके काय बोलले? ते मराठी आहेत म्हणून मी मराठी पत्रकारांची नावं घेतो किंवा हिंदी पत्रकारांकडे पण ते बोलले. हो हो यापेक्षा आपल्याला डोळ्यांनी काय दिसतं हे पण महत्वाचं नाही का? जरी हे आपले मित्र हो असले. म्हणजे मीडियामध्ये अजून जे लोकशाही प्रेमी आहेत किंवा युट्यूबर आता प्रशांत आहे, तर ही मुलं आहेत त्यांच्या लोकशाही प्रेम आणि इंटिग्रिटीवर माझी पूर्ण विश्वास आहे. पण त्यांच्याकडे मुलाखत देणारा माणूस काय बोलतो हे कळण्याइतकं पण मला शहाणपण नसावं असं काही झालेलं नाहीये ना, म्हणजे किंवा तुला ते दिपके हो काय हो बोलतात, काय करतायत याच्यात फरक आहे ना. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने दिपके विमानात न आले त्या तिकीटचा सीट नंबर शोधला का? तो पुढे होता का मागे होता हे बघितलं का? एकाही पत्रकारानं तो पुढे असेल किंवा मागे असेल, मला त्याच्यावर भाष्य नाही करायचंय. कारण मला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट मी शेअर केलीच पाहिजे असं नाही. ते होय. तिकीट म्हणजे इतक्या गोष्टी जुळून नाही ना येत. म्हणजे की की एवढे वेडे नाही ना आपण. मला तर हो. जन्माला यायला, तुला पण लागलंय. त्यामुळे आपल्याला सगळंच माहिती आहे. आणि नंतर खस्ता खातच इथपर्यंत आलो आपण. म्हणजे किंबहुना हो खस्ताच हो बाकी काहीच झालं नाही. रस्ताच काढले आहेत. हो हां. हो तर म्हणजे आपल्यामध्ये एवढी तर वकूफ होता, की आपण स्वित्झर्लंडमध्ये पण बंगला घेतला असता यात 12 वर्षात. हो की नाही? पण तो न घेण्याचं जे शहाणपण आहे, ते नसलेल्या लोकांचं आपण का ऐकावं? आता मला सांगा म्हणजे हे जे काही प्रॉब्लेम किंवा हा जो काही काळ ओढावलेला आहे म्हणजे परीक्षा लीकचे पेपर लीक होत आहेत. 2 परीक्षा सुद्धा सरकार नीट घेऊ शकत नाही. कधी उत्तरपत्रिका लीक होते सीबीएसईच्या याच्यामध्ये, कधी याच्यामध्ये प्रश्नपत्रिका लीक होते. हे वारंवार दरवर्षी प्रकार होत राहतो. बाकी सगळेच प्रश्न आहेत म्हणजे बेरोजगारी आहे, एक्सचेंज रेट आहे, सगळेच आहेत. या पुढची जनआंदोलनांची किंवा राजकीय पक्षांची दिशा काय असायला हवी आणि नागरिक म्हणून नागरिकांचा याच्यातला रोल कसा असायला हवा. कारण ते अशा याच्यात जसं अण्णा 1 मध्ये फसले तसे अण्णा पार्ट 2 मध्ये पण फसू शकतात. मी निरंजन तुला निसंदिग्धपणे सांगतो, या पिसमिलमध्ये एकेका प्रश्नावर आंदोलनात वेळ घातला पाहिजे, म्हणजे युथ विंगनी घातलाच पाहिजे. पण मूळ पक्षांनी किंवा मूळ जनतेच्या सामर्थ्याने त्याच्यात वेळ न घालता अत्यंत वायुवेगाने मोदी सरकार बरखास्त होईल किंवा सत्ताभ्रष्ट होईल यासाठी आंदोलन केलं पाहिजे. अन्यथा भारताची डेमोक्रेसी, लोकशाही, संविधान आणि इंटिग्रिटी तिन्ही लयाला जाते. नाही म्हणजे हो पेपर फुटण्याचा प्रश्न किंवा परीक्षेमध्ये घोळवणं व्यापम पासून ह्यांनी सुरू केलंय. हो व्यापम हा देशातला म्हणजे माझं तर आज पक्क मत आहे की युपीएससी, व्यापम, नीट, सीबीएसई कुठची परीक्षा ही यातून मुक्त नाहीये. याचं कारण असं की सरकारमधलेच लोक त्यात सामील आहेत आणि अधिकाऱ्यांना त्यांनी काढल्यासारखं दाखवलं. त्यांची ट्रान्सफर अधिक चांगल्या दुसऱ्या जागी केली किंवा तेवढ्याच चांगल्या. त्यामुळे त्यांनाही काही शिक्षा झाली अशातला भाग नाही. किंबहुना भ्रष्ट माणूस हा मोदी सरकारमध्ये अधिक उपयुक्त असतो असं आपण 12 वर्ष बघतोय. त्याच्याकडे दिलं जातं की ज्याचे करून त्याची नस दाबून सगळी कामं करून घेतात. तर ज्ञानेश कुमारांचं उत्तम उदाहरण. त्यांच्या केरळामध्ये जे आरोप आहेत त्याचा वापर अगदी करून अगदी अख्खा ते हवा तसा अमित शहा राबवतो. तो हो मूळ मुद्दा असा की हे सरकारच सत्ताभ्रष्ट आणि आता असं आहे. दुसरा एक भाग सांगतो. संघाचं मोदी सरकारवरचं नियंत्रण शून्य आहे. संघ संपलेला आहे. मोदींनी ज्या अनेक गोष्टी इन्स्टिट्यूशन संपवल्या त्यात आरएसएस पण आहे. म्हणजे हे मला बोलायचं होतं. मी आरएसएसच्या बद्दल माझं जत आहे ती अतिरेकी संघटना आहे. पण आरएसएस मध्ये जर काही एक विवेक जागा झाला तरी सुद्धा ते काही करू शकत नाहीत. इतकं त्यांना वाळवीने आतून पोखरून टाकलेलं आहे. ज्या आरएसएसचे लोक आत्ता बोलतायत सरकारच्या बाजूने ते मोदींनीच नेमलेले आहेत आणि मोदींच्या राजीनाम्याची धमकी ही एकच पुरेशी असते आरएसएसला हातपाय गाळून झोपून जाण्याची.
त्यामुळे नैतिक सामर्थ्य जर काही असेल RSSचं, असं कोणाला वाटत असेल, तर ते मोदी झालेलं आहे. पूर्वी संघशरण पंतप्रधान असत संघाचे, एकच होते वाजपेयी. आता संघशरण सत्ताधीश नाही आहेत, आता संघ सत्ताधीश शरण आहे. त्यामुळे ही आंदोलनं किंवा कुठचाही वचक राहिलेला नाही आणि सत्ता बेगुमान झालेली आहे. म्हणजे तेंडुलकरांच्या सखा आपल्या घाशीराम कोतवालमध्ये नाही का तो घाशीराम झालेला असतो, होय होय तो म्हणतोच की मला काय करणार कोण वगैरे, तर तसं झालेलं आहे. तर अशा वेळेला जनतेने तिसरा नेत्र उघडण्याखेरीज गत्यंतर नसतं. म्हणजे आपल्याला जे माहितीये गांधीजींनी जे हे शिकवलंय ते हेच आहे. तर मला असं जे घाशीरामच्या बाबतीत केलं. गांधीजी आणि आंबेडकर यांच्या मार्गांचं संमिश्र संयुक्त द्रावण या देशाला पाजावं लागेल आणि प्यावं लागेल. त्याशिवाय मोदी सत्तेवर उपाय सापडणार नाही. मी मागे तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये एकदा सांगितलेलं, तर मार्शल झुकावचं वाक्य, इफ दिस इज मशीन कॅन बी डिसमॅन्टल, यावर श्रद्धा असेल. मला वाटतं की या नोटवरच आपण ही आपल्या या गप्पा थांबवूयात, कारण की हे खरंच खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे की इफ दिस इज अ मशीन, आणि सगळेच जण म्हणतात की भाजप हे एक निवडणुकीचं मशीन आहे, आणि इफ दिस इज अ मशीन देन दिस मशीन कॅन बी डिसमेंटल अँड वी शुड डू एव्हरीथिंग टू डिसमेंटल इट. राजूजी, आमच्याशी चर्चा केल्याबद्दल, आतापर्यंत या सगळ्या विषयावरती इतक्या व्यवस्थित पद्धतीने तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा आपण वेगळ्या कुठल्या तरी एका अशाच मुद्द्यावरती नक्कीच बोलूयात. धन्यवाद. थँक्यू निरंजन.